हे गाईज वेलकम टू आपल्या आणखीन एक नव्या ब्लॉगमध्ये गाईज. अशा आहे गाईज तुमचं चांगले सर गाईज. कॉड चाललोय लॅबाला आउट आवरून जरा समयची वाट पाहतोय. जरा सगळीकडे लग्न वगैरे आहे तर दर्शक शीतला हवेमध्ये बसलेलं आहे मी. वरती नारळाचं झाड आहे. आज काल कोणतं तरी झाड होतं, काल लिंबाचं झाड होतं, आज नारळाचं झाड आहे. कोणत्या नारळाचं वरती बघू शकतो, दिसले की नारळ हे काही नाही. आता मी चालवले आपला, तुम्ही पण अभ्यास करा. आज रविवारी तर अभ्यास करायला पाहिजे, मी पण करतो. तर गाईस फायनली किती दिवसों के बाद मैंने अंडे की पोळी बनाई. आमच्याकडे याला अंडीची पोळी म्हणते. डायरेक्ट कांदा लिंबू मार आपलं टमॅटो सलँट्रो बिलँट्रो सगळं टाकून बनवलेलं आहे. आणि इकडे जी एक अंड्याची भुर्जी गाईस. इधर मिरची दिसते का तुम्हाला? ही मिरची, हे टमॅटो, आणि इकडे दिसतो तो खाली कांदा. त्याच्यानंतर इकडे आहे ब्रेड. अरे व आता हॉस्टेल लाईफ आहे तर पोळी बिळी लवकर भेटत नाही. रात्री रविवारचा का दिवस येतं खातो आता. चला गाईस तुम्ही पण खा. जेवला मीच लावलेले गाईस. बेरसला जेवला काय बघू शकतो डायरेक्ट कश्मीरी आमचा आमरस आहे गाईस. कश्मीरी आमचा आमरस मस्त गाडा गाडा आहे. ठीक आहे, ओके ओके. म्हणजे मेसनी जरा क्वालिटी इम्प्रूव्ह केलेली वाटते मला जर त्याच्यानंतर डायरेक्ट कडीपत्ता पिठले, कडीपत्ता पिठले गाईस. त्याच्यानंतर मोहरी वरणे गाईस. तुम्ही बघू शकता डायरेक्ट महाराष्ट्राचा फेमस. आणि त्याच्यानंतर तंदूर रोटी गाईस. दरदर्शी जळलेले इग्नोर मारा त्याला. पण काही जेवण करायला गाईस फायनली. मी पण जेवण करतो, मी पण जेवण करा गाईस. फायनली लॅबात येऊन अभ्यास वगैरे कमावलोय. अभ्यास मन होत होता आज. मी बी प्रॅक्टिकल लिहून राहिलो. काय ब्लॉग काढायचा ना बघा. असते ऐक ते ब्लॉग काढायची म्हणजे आता म्हणजे कॉम्पिटिशन वाढून राहिले का आम्हाला इथं. लॅबमध्ये अभ्यास करायला तर अभ्यास करावा माणसाने. अरे मा काय बघा काय मी तो करू राहिलो. सगळे अभ्यास करू राहिले. कार्तिक भैया इधर, ते आजची डॉन तिकडे बसले. आजची डॉन काही करताल म्हणा आमच्या वाईफला. ऐका, लाईक करा म्हणून राहिलं, लाईक करा म्हणून. मी म्हणतो सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा. यू म्हणतो शेअर करा, शेअर करा गाईज. अभ्यास करतो मी. आपण तुम्ही पण अभ्यास करा. काय लेक्चर बिच आपलं सॉरी लेक्चरच म्हणून राहिलो. अभ्यास बिभ्यास वर कोण मी चाललो केलं. रूमकू नाही, मला काहीतरी खाऊ म्हणलं. आता काहीतरी खायला जातो गाईस बरं क्या. आज जुडॉन वगैरे गेले, मी बी आता चाललो. तुम्ही पण खात जा काहीतरी. ऊन बी नाही जरसं ऊन मावळला उसले मी जा रहा क्या. उन्हामध्ये मी बी नाही येणार, तुम्ही बी नको येऊ. गाईस मी घेतलं भेल. मग म्हणलं काहीतरी खाऊ, लय भूक लागली गाईस. मग आलो मी भेळ खायला. तुम्ही पण भेळ खा, मी पण भेळ खातोय. डायरेक्ट भेळ सेंटरला खावं भेळ गाईस. थकून टाकून मेसवरतून आलो. अभ्यास लईच झाला होता. अभ्यास करायला बसायचं थोडं. ते पप्पाने बी अभ्यास करायला लावला. पप्पा बोलते की क्या कर रहा बाळा तू, अभ्यास करा की नाही. मी हाव हाव म्हणता, करता म्हणून हाव म्हणता, खोटं नाही म्हणता तू. मी लगे डायरेक्ट म्हणू नका की खोटं बोल रहा बैठा बोल रहा. कळलं क्या लगी हम ना तो मेरे कुछ म्हणेंगे कभी भी. हाँ, अभ्यास करतो मी पण. तुम्ही पण अभ्यास करा. आई वडील मम्मी आपण की काळजी लो. और प्रगती करेल अपने आयुष्य के अंदर लवकरात लवकर. आशा करतो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. चला गाईज, गुड नाईट, टेक केअर गाईज. चलो गाईज, बाय गाईज, बाय.